नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे अकल्पित भाग पहिला. लेखिका आहेत प्रीती सावंत. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. सकाळी 6 वाजताचा अलार्म वाजला. निशाने तो बंद केला. तिला आज मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा आला होता. ते थंडीचे दिवस होते म्हणून ती परत डोक्यावर चादर घेऊन झोपली. पण नंतर तिच्या लक्षात आले की रीमा तिची वाट बघत असेल म्हणून ती मनात नसतानाही उठून गेली. बाहेर अजून अंधारच होता. निशा नेहमीच्या ठिकाणी पोहोचली तरीही अजून रीमाचा काहीच पत्ता नव्हता. तसेच रीमाचा फोनही लागत नव्हता. शिट यार, ही रीमा पण ना, जर यायचे नव्हते तर आधीच सांगायचे ना, मेसेज तरी करायचा होता. किती झोप येत होती आज. अरे यार, जाऊ देत, हिला नंतरच बघते मी, असे ती स्वतःशीच पुटपुटली. खूप वेळ रीमाची वाट बघितल्यानंतर तिने तिचा मॉर्निंग वॉक आणि रोजचा ठराविक व्यायाम एकटीनेच पूर्ण केला आणि ती घरी गेली. तिने ठरवले की ऑफिसमध्ये जायच्या आधी रीमाला भेटूनच जावे आणि थोडे ओरडून तिची गंमत करावी. पण सकाळीच तिच्या ऑफिसमधून मेसेज आला की महत्त्वाचे काम असल्यामुळे तिला अर्धा एक तास लवकर बोलवले. मेसेज वाचल्यावर निशाची तर भलतीच सटकली. आजचा दिवसच खराब आहे. एकतर त्या रीमाने सकाळी टांग दिली आणि आता हा बॉस म्हणे महत्त्वाचे काम. चायला नशीबच वाईट. चलो निशा, लगो काम पे, असे ती स्वतःशीच बोलली आणि पटापट तयारी करून ऑफिसला निघाली. तिने रीमाचा फैसला काय तो संध्याकाळी आल्यावर करायचं असं ठरवलं. आज निशाला रोजच्यापेक्षा ऑफिसमध्ये जास्तच काम होते त्यामुळे तिला घरी यायला पण खूप उशीर झाला. ती इतकी थकली होती की घरी आल्यावर ती अगदी पडल्याच झोपली. पुढे 2-3 दिवस जास्त काम असल्यामुळे तिला काही दिवस मॉर्निंग वॉकला ब्रेक द्यावा लागला. त्यामुळे तिने झोपण्यापूर्वी रीमाला तिला 2-3 दिवस मॉर्निंग वॉकला यायला जमणार नाही असा मेसेज पाठवला आणि मग ती झोपली. पुढचे काही दिवस निशाचे भलतेच व्यस्त गेले. कधी एकदाचा विकेंड येतोय याची वाट निशा पाहत होती. म्हणता रविवार उजाडला. आज निशाकडे भरपूर वेळ होता म्हणून तिने मेसेज वाचावे याकरता व्हॉट्सअप ओपन केले तर रीमाचा मेसेज डिलिव्हरच झाला नव्हता. अगदी एक टिक होते. तिने लगेच रीमाला फोन लावला तर तोही स्विच ऑफ येत होता. निशा भलतीच काळजीत पडली. रीमा ठीक तर असेल ना, तिने स्वतःलाच प्रश्न पडला. ती तातडीने रीमाच्या घरी गेली. पोचताच समोर पाहते तर काय, तिच्या घरासमोर खूपच गर्दी होती आणि आत कोणीतरी जोरजोरात ओरडत होते. क्षणभर तर निशाच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिच्या मनात नको ते विचार येऊन गेले. तिने हिमतेने ती लोकांच्या गर्दीतून वाट काढत रीमाच्या घरात पोहोचली. बघते तर काय, रीमाचा अगदी अवतार झाला होता. केस विस्कटलेले होते, डोळे पार काळवंडले होते, पण नजर खुनशी वाटत होती. ती जोरजोरात हातपाय आपटत होती. तिचा आवाजही बदलला होता. विचित्र अशा घोगऱ्या आवाजात ती जोरजोरात ओरडत होती. सोडणार नाही मी हिला, घेऊन जाणार. अगदी 4-4 माणसांना पण ती आवरत नव्हती. तिथे असलेल्या 4-5 जणांनी तिचे हातपाय गच्च बांधले होते तरीही ती ओरडत होती, सोडा मला, मी घेऊन जाणार हिला, सोडणार नाही. अचानक कोणीतरी तिच्या कपाळाला अंगारा लावताच ती बेशुद्ध झाली. हळूहळू सगळी गर्दी पांगली. निशाला क्षणभर समोर पाहिलेल्या दृश्यावर विश्वासच बसत नव्हता. हे सगळे तिने सिनेमामध्ये बघितले होते आणि गोष्टींमध्ये ऐकले होते, पण प्रत्यक्षात अनुभवण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. रीमाच्या आईवडिलांची तर हालत खूपच बेकार होती. निशाला बघून रीमाच्या आईला क्षणभर खूपच आनंद झाला आणि मग ती निशाला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली. निशाने रीमाच्या आईला धीर दिला. तिने थोडं थांबून सविस्तर सगळं काही रीमाच्या आईला विचारले. ती म्हणाली, काकू, काय झाले रीमाला? ती अशी विचित्र का वागते? काय अवतार करून घेतलाय तिने स्वतःचा? किती दिवस झाले ना तिचा फोन ना मेसेज, म्हणून म्हटलं आज तिला घरीच गाठते. तर हे सगळे बघून डोक्याचा पार भुगा झालाय. म्हणजे नक्की काय झालंय रीमाला? मला कोणी काही सांगेल का? काकूंनी आत्तापर्यंतची सगळी हकीकत निशाला सांगायला सुरुवात केली. अगं, काही दिवसांपूर्वी रीमाच्या ऑफिसची पिकनिक लोणावळ्याला गेली होती. एका दिवसाचा स्टे पण होणार होता म्हणून तिने आमची परवानगी घेतली आणि आम्हीही तिला जायला होकार दिला. ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आलीसुद्धा, पण तेव्हापासून नुसती शांत, काहीच बोलत नव्हती. अगदी जेवलीही नाही. मला वाटले प्रवासाने थकली असेल म्हणून मी पण तिला काही विचारले नाही. दुसऱ्या दिवशी मी तिला उठवायला तिच्या बेडरूममध्ये गेली तर ती बेडवर नव्हतीच मुळी. मला वाटले बाथरूममध्ये असेल, पण तिथेही नव्हती. सगळे घर धुंडाळले, कुठेच नाही. इतक्यात आपला बंटी जोरात किंचाळला म्हणून मी
आणि रीमाचे बाबा धावतच आवाजाच्या दिशेने गेलो आणि बघतो तर काय, रीमावरती छताला चिकटलेली होती आणि विक्षिप्तपणे हसत होती. हे पाहून तर बंटी थरथर कापत होता. आमची पण बोबडी वळाली. बंटीचा आवाज ऐकून शेजारचे पण धावून आले. त्या दिवशीचा सगळा प्रकार खूपच भयानक होता. आठवलं तरी अंगावर काटा येतो बघ. अगदी तेव्हापासून रोज हाच प्रकार घडतोय. सगळे डॉक्टर झाले, वैद्य झाले, अंगारे दुपारे झाले. थोडा वेळ ती शांत व्हायची, एकदम नॉर्मल वाटायची, पण पुन्हा काही वेळाने परत तेच सुरू व्हायचे. बंटीने या सगळ्या प्रकरणाचा खूपच धसका घेतला, म्हणून त्याला नीलू मावशीकडे पाठवले पुण्याला. निशा बाळा, कळतच नाही आहे गं काय करू ते, असे म्हणून ती रडू लागली. निशाने एकवार रीमाकडे बघितलं. ती शांत झोपली होती. निशाने काकूंकडून रीमाच्या ऑफिसमधील मित्रमैत्रिणींचे फोन नंबर मागितले. रीमाचा फोनच तिच्या हाती दिला. तो स्विच ऑफ होता. निशाने तो ऑन केला आणि तिच्या व्हॉट्सअपवरच्या तिच्या ऑफिस ग्रुपमधले नंबर स्वतःच्या मोबाईलवर फॉरवर्ड करून घेतले आणि ती तिथून तिडक निघाली. निशाला जाणून घ्यायचे होते की नक्की काय झाले आहे त्या दिवशी पिकनिकमध्ये, ज्यामुळे रीमाची ही अवस्था झाली. रीमा तिची फार जिवलग मैत्रीण आणि तिला या अवस्थेत पाहून निशाला फार त्रास होत होता आणि एकंदरीत हा प्रकार भयंकर पण वाटत होता. सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना बऱ्याच वेळा रीमा निशाला तिच्या ऑफिसच्या गमती सांगत असे. त्यामध्ये अनिल, नितीन, स्नेहा, रजत, अनिता यांची नावे सारखीच असत. त्यांचा खूप छान ग्रुप जमला होता असेही रीमा नेहमीच म्हणत असे. परंतु ऑफिस पिकनिक ते लोणावळा इथे याबद्दल रीमाने निशाला कधी काही सांगितलेले तिला आठवत नव्हते. निशाने ते 5ही जणांना फोन करून तिच्या घरी बोलवायचे ठरवले. त्याप्रमाणे तिने सगळ्यांना फोनही केले. आधी काहींनी नाही जमणार, वेळ नाही आहे आणि अशी बरीच कारणे दिली. पण मग निशाने रीमाच्या अवस्थेबद्दल सगळ्यांना सांगितल्यावर सगळे एकदाचे तयार झाले. निशा नुकतीच संध्याकाळी रीमाला बघून घरी आली होती. इतक्यात तिची डोअरबेल वाजली. तिने दार उघडताच 4 जण तिच्या दरवाजात उभे होते. निशाने त्यांना आत बोलावले. सगळे चेहऱ्याने थोडे टेन्स दिसत होते. तिने सगळ्यांशी ओळख करून घेतली. अनिल, नितीन, स्नेहा आणि अनिता. पण रजतला थोडा आउटडोअर काम असल्यामुळे त्याला 5-10 मिनटं उशीर होणार होता असे त्यांच्याकडून समजले. ती सगळ्यांशी बोलणार इतक्यातच रजतची एंट्री झाली. ती त्याला बघतच राहिली. रजत दिसायला खूपच देखणा होता, इतका की बघता क्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. बिलकुल तसंच जसा रीमाने निशाला वर्णन केलेलं. रीमाला तो खूप आवडायचा आणि कदाचित रीमाही त्याला आवडत असावी. असो, निशा एकदम भानावर आली आणि त्यालाही तिने बसायला सांगितले. निशाने रीमा पिकनिकवरून आल्यापासून झालेला सगळा प्रकार त्या सगळ्यांना सांगितला. हे ऐकून सगळे शॉक झाले, कारण त्यांना या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. निशा म्हणाली की तुम्हाला खरं तर मी सांगितलेलं कितपत पटेल आहे कुणास ठाऊक, पण मी जे काही तुम्हाला सांगितले ते सर्व खरं आहे. ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. मला काल काकूंकडे कळले की पिकनिकवरून आल्यापासून रीमा अशी विचित्र वागत आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना इथे बोलावले आहे. तुम्ही 5ही जण रीमाच्या ऑफिसमध्ये तिच्या अगदी जवळचेच होतात. तुम्हीच मला त्या दिवशी काय झाले हे सांगू शकता. प्लीज मला कोणीतरी सांगा, नक्की काय घडलेलं त्या दिवशी ते. मला रीमाची हालत बघवत नाही आहे. आता तुम्हीच माझी मदत करू शकता. असे बोलून ती चक्क त्यांच्यासमोर रडू लागली. सगळे वातावरण आता खूपच गंभीर झालं. स्नेहा आणि अनिताने निशाला धीर दिला. इतक्यात रजतने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, खरं तर ही ऑफिसची पिकनिक नव्हती. मला रीमा खूप आवडायची. कदाचित मीही तिला, माहीत नाही, पण मला असं वाटायचं. म्हणून मला तिला प्रपोज करायचे होते. पण एका शांत ठिकाणी आमच्या ग्रुपमध्ये मी अनिलच्या सगळ्यात जवळचा आहे म्हणून मी ही कल्पना त्याला सांगितली. तर त्याने पिकनिकचा प्लॅन सुचवला, कारण रीमा एकटी माझ्याबरोबर कुठेच आली नसती. माझ्या काकांचा लोणावळ्याला बंगला आहे, म्हणून मीच सगळ्यांना ही जागा सुचवली. सगळ्यांनीही होकार पण दिला. अगदी रीमाला पण तिच्या घरून मंजुरी मिळाली. मी पण खूप खुश होतो. सगळे मी ठरवल्याप्रमाणे होत होते.
रजत सांगत होता. मग आम्ही सगळे लोणावळ्याला जायला निघालो. पोहोचेपर्यंत दुपार झालेली. तिथे आजूबाजूला खाण्याची काहीच सोय नसल्यामुळे आम्ही सर्व खायचे सामानसुद्धा बरोबर नेले होते. खूपच सुंदर बंगला होता तो. जास्त मोठा नाही, पण खाली 2 खोल्या, बैठकीची खोली आणि स्वयंपाकघर आणि वरती 2 खोल्या आणि 1 अडगळीची खोली. समोर मोठं गार्डन. मला तर गेल्यापासून सगळंच रोमॅन्टिक वाटत होतं. सगळे खूप खुश झाले बंगला बघून. पण का कुणास ठाऊक रीमाला तिथे गेल्यापासून नकारात्मक भावना येत होत्या. तिने आम्हाला हे बोलूनही दाखवलं, पण कोणीच तिच्याकडे लक्ष दिले नाही. ती तिकडे थांबायलाही तयार नव्हती. आपण इथून जाऊया लवकरच, हेच तिचं चाललेलं सारखं. मी तिला समजवल्यावर ती एक रात्र थांबायला कशीबशी तयार झाली. मग आम्ही पूर्ण दिवस खूप मजा केली. सगळ्यांनी पूर्ण रात्र जागवायची असे ठरले. कोणीच झोपले नाही, फक्त रीमा सोडली तर. कारण सकाळपासून तिची तब्येत बरी नव्हती, म्हणून स्नेहा तिला वरच्या खोलीमध्ये सोडून आली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत निघालो. त्यामुळे माझा प्रपोज करण्याचा प्लॅन पूर्ण फिसकटला. असो, नंतर 2-3 दिवस रीमा ऑफिसला आलीच नाही. तिचा फोनही स्विच ऑफ येत होता. मी खूपच उदास झालेलो. मग अचानक एके दिवशी तिच्या आईचा ऑफिसमध्ये फोन आला की ती पुण्याला शिफ्ट झाली आहे आणि तिला तिथे नवीन जॉब मिळाला आहे. म्हणून मग तेव्हापासून ती कुणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हती. आज तुझा फोन आला आणि रीमाचं नाव ऐकून मी चकितच झालो आणि काळजीही वाटली. म्हणून तडक इथे निघून आलो, रजत सांगत होता. बाकी सगळ्यांनीही रजतच्या बोलण्याला संमती दिली. तरीही निशाचे समाधान होत नव्हते. तिला सारखे वाटत होते नक्कीच अकल्पित असे काहीतरी तिथे घडलंय. तिने रजतला विनंती केली की मला तो बंगला बघायचा आहे. ती रजतला म्हणाली, तुम्ही जिथे लोणावळ्याला गेला होतात तो बंगला मला बघायचा आहे. रजत निशाला त्या बंगल्यात न्यायला तयार झाला. आपण येत्या 2 दिवसात निघूयात असे बोलून रजत आणि बाकी सगळे आपापल्या घरी निघाले. बाहेर आल्यावर अचानक स्नेहा म्हणाली, अरे यार, मी माझी पर्स निशाच्या घरातच विसरली. तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. असे म्हणून स्नेहा पुन्हा मागे फिरली. निशाच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तिने हाक मारली. निशा हॉलमध्येच होती. अरे स्नेहा, काय झाले, काही विसरलीस का? निशा म्हणाली. हो, माझी पर्स विसरले होते, ही बघ मिळाली, चल बाय. असे बोलून स्नेहाने सोफ्यावरची पर्स उचलली व ती बाहेर निघणार इतक्यात ती थांबली आणि निशाला म्हणाली, निशा, मला तुला काही सांगायचे रीमाबद्दल. खरं तर मी मगाशीच सांगणार होते, पण सगळ्यांनी माझी मस्करी केली असती. कारण तू जे काही सांगितलंस ते अजून पण कोणाला पटलं नाही आहे. कारण सगळेच या गोष्टीवर विश्वास ठेवतात असे नाही आहे. ती पुढे म्हणाली की पिकनिकच्या दिवशी लोणावळ्याच्या त्या घरात गेल्यापासूनच रीमा खूप अस्वस्थ होती. रात्री आमची सगळ्यांची मस्ती चालली होती, पण रीमाचं लक्षच नव्हते. तिने सगळ्यांना बरं वाटत नाही आहे, डोकं दुखतंय असं सांगितलं. मग मीच तिला वरच्या रूममध्ये घेऊन गेले. रीमा कशाला तरी घाबरत होती. तिने मला तिला झोप लागेपर्यंत तिथेच बसायला सांगितले, म्हणून मी तिथेच बसून होते. तेवढ्यात अनिलने मला हाक मारली आणि रीमाचा डोळाही लागलेला म्हणून मी खाली गेले. पण मोबाईल तिथेच राहिला म्हणून मी परत आले. मी फोन घेतला आणि बघते तर रीमा खोलीमध्ये नव्हती. मला वाटले बाथरूमला गेली असेल, पण ती तिथेही नव्हती. कारण बाथरूमचा दरवाजा तर उघडा होता. मला क्षणभर वाटले माझ्या पाठीमागे कोणीतरी उभे आहे. मी वळून बघितले तर कोणीच नव्हते. इतक्यात कसला तरी आवाज आला म्हणून मी खोलीच्या दरवाजाकडे गेले तर मला रीमा अडगळीच्या खोलीत जाताना दिसली. मी तिला हाक मारली, पण तेवढ्यात तो दरवाजा बंद झाला. मी तो उघडला आणि आत गेले तर आत रीमा नव्हतीच.
इतक्यात माझं लक्ष त्या खोलीच्या दरवाजाकडे गेलं तर रीमा तिथे उभी होती. खरं तर ती रीमा नव्हतीच. ती रीमाच्या चेहऱ्यात दुसरीच कुणीतरी होती. तिचे केस मोकळे होते, डोळ्यांची बुबुळे एकदम सफेद आणि ती विचित्रपणे हसत होती. नशीब तेवढ्यात रजत तिथे आला. त्याने मला जोरात हाक मारली खाली येण्यासाठी आणि मग मी बघते तर समोर कोणीच नव्हते. मी रीमाच्या खोलीत होते आणि ती तर पलंगावर शांत झोपली होती. मग मी जे काही पाहिले ते काय होते मला काहीच समजले नाही, पण मनातून मी खूपच घाबरले होते. नंतर मी पूर्ण रात्र खालीच होते आणि मला आलेला अनुभव मी कुणालाच नाही सांगितला, कारण कोणीच विश्वास ठेवला नसता. इतके बोलून ती तिथून निघून गेली. निशा विचार करत होती, या सगळ्यांचे मूळ त्या घरातच आहे आणि हे सगळे फक्त रीमालाच जाणवले होते, म्हणूनच कदाचित तिला झपाटले असेल. मला तिथे जावंच लागेल, पण जाण्याआधी मला गुरुजींना भेटावं लागेल. यावर तेच काय ते योग्य उपाय सांगू शकतील. निशाने गुरुजींच्या मठात फोन केला आणि त्यांच्याशी भेटायची वेळ ठरवून घेतली. शहराच्या एका बाजूला शांत ठिकाणी गुरुजींचा मठ होता. गुरुजी आणि त्यांचे काही अनुयायी तिथे राहत. गुरुजी नेहमी पांढरे वस्त्र परिधान करत असत. त्याचे रूप अत्यंत तेजस्वी होते. ते दिवसभर ध्यानधारणेत मग्न असत. त्यांनी ध्यानधारणेतून प्रचंड सामर्थ्य प्राप्त केले होते. ते रोज मोजक्याच लोकांना भेटत असत. जर एखाद्याची बाब जास्त गंभीर असेल तरच ते स्वतः जातीने लक्ष घालत, नाहीतर ते त्यांच्या सल्ल्याने किंवा उपदेशाने त्यांच्याकडे येत असलेल्या लोकांच्या समस्यांचे निवारण करत आणि या सगळ्याचे ते पैसेही घेत नसत. निशा काहीही मोठा निर्णय घेताना गुरुजींचा सल्ला जरूर घेत असे आणि आज तिला गुरुजींशी भेटणे फार महत्त्वाचे होते, कारण आजची बाब फारच गंभीर अशी होती. निशा तिला दिलेल्या वेळेवर मठात पोहोचली. तिथले वातावरण इतके सकारात्मक होते की क्षणभर ती सगळे काही विसरली आणि त्या वातावरणात गुंग झाली. इतक्यात तिथे गुरुजी आले. त्यांनी तिला येण्याचे कारण विचारले. निशाने आत्तापर्यंत घडलेले सर्व काही त्यांना सांगितले आणि आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे अशी विनंती केली. गुरुजींनी सर्व ऐकून घेतले. आता निशा रीमासाठी पुढे काय करणार आणि गुरुजी काय करतील हे पाहण्यासाठी भाग 2 लवकरच येत आहे. भाग 1 जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच भाग 1 व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.